तर आपला आजचा टॉपिक अक्षरवृत्त व रेखावृत्त आहे. एकदम सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जसं आपण आता हे लेक्चर चालू केलेलं आहे, तर मी तुम्हाला पीवायक्यू पण दाखवले. याच्यावर सर्वात जास्त प्रश्न पीवायक्यूच्या स्वरूपात आलेले आहे. तर अक्षरवृत्त व रेखावृत्ताला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणतात इंग्लिशमध्ये. तर आपण मराठीतला वर्डचा यूज करू. इंग्लिशमध्ये मी लिहून दिला आहे तुम्हाला. पण हा टॉपिक आत्ताच्या आता क्लिअर करून घ्या. आजच्या सेशनमध्ये हा टॉपिक जर तुम्ही कराल नाही, याच्यामध्ये शॉर्टकट ट्रिक देणार आहे तुम्हाला, कशा प्रकारचे लक्षात ठेवायचे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणी ट्रिक सांगणार नाही या प्रकारच्या. ठीक आहे. आणि जे मी सांगणार आहे ते पूर्ण आत्ताच्या आत्ता याच आपल्या एका तासाच्या क्लासमध्ये पूर्ण क्रिस्टल क्लिअर करून टाकायचा आहे. हा टॉपिकवरचा प्रश्न जरी तुम्ही 5 वर्षानंतर जरी विचारला, ठीक आहे, तर तुम्हाला तो आला पाहिजे. मी नंतर लास्टला बोलतो त्या विषयावर. तर आता पहिले आपण टाकू अक्षरवृत्त आपलं हेडिंग. तर आज आपण पहिले अक्षरवृत्त पाहू. रेखावृत्त जेवढं होईल तेवढं घेईन. पहिले आपण फक्त अक्षरवृत्त पाहू. एकदम शांततेत डोकं शांत ठेवायचं आहे. तर आज पहिले तुम्ही हेडिंग टाकायचं आहे अक्षरवृत्त. पहिले टाकायचं वृत्त अक्षरवृत्त. अक्षरवृत्त काय असते भाऊ? लॉन्जिट्यूड. ठीक आहे. तर लॅटिट्यूडला अक्षरवृत्त म्हणतो. आता अक्षरवृत्त म्हणजे काय होते ते पहिले समजून घेऊ. तर सर्वांनी आता इकडे मी एक डायग्राम काढतो. ते डायग्राम पहिले बघून घ्या. ठीक आहे. पहिले एक आपण डायग्राम काढू. तर सर्वांना तुम्हाला माहिती आहे की ही आपली पृथ्वी आहे. जे मी सर्कलमध्ये काढत आहे ही आपली काय आहे? अर्थ आहे, पृथ्वी आहे. तर पृथ्वीचा आकार जो असतो जिवाईड असतो. कसा असतो? जिवाईड. तर त्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती डायरेक्शन नावाची. तर डायरेक्शन मी इथं पुन्हा लिहित आहे. तर डायरेक्शन काय आहे ते बघून घेऊ. जे आता 3-4 वेळा रिपीटेड होईल त्यांच्यासाठी, त्यांना असं वाटेल मला माहिती आहे, पण जे मी 3-4 वेळा मुद्दाम रिपीट करतो की जोपर्यंत तुमच्या माइंडमध्ये घुसत नाही त्यासाठी. तर इथं नॉर्थ असते, इथं साऊथ असते, उत्तर दक्षिण. इथं ईस्ट असते, ईस्ट म्हणजे पूर्व. आणि इथं वेस्ट असते, वेस्ट म्हणजे पश्चिम. ठीक आहे. तर अशा हे 4 डायरेक्शन झाल्या, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. आणि नंतर सब डायरेक्शन असतात. सब डायरेक्शन म्हणजे अशा डायरेक्शन आहे. ठीक आहे. तर इथे आहे आपली, याला शॉर्टकट ट्रिक दिलं होतं आपण एनी नावाची, ANYE. तर जे पूर्व दिशा आहे, पूर्वपासून आपण खाली ए लिहित असतो. इथं एन लिहितो, इथं वाय लिहितो आणि इथं ई लिहितो. तर मराठीमध्ये आहे हे नावं. ए म्हणजे अ म्हणजे आग्नेय. ठीक आहे. न म्हणजे नैऋत्य. वाय म्हणजे व म्हणजे वायव्य. आणि ई म्हणजे ईशान्य. ईशान्य मराठीतले झाले. इंग्लिशमध्ये याला साऊथ पासून म्हणतात, साऊथ ईस्ट म्हणतात याला. याला साऊथ वेस्ट म्हणतात. हे नॉर्थला आहे तर नॉर्थ वेस्ट म्हणतात आणि नॉर्थ ईस्ट म्हणतात. ठीक आहे. तर असे हे एकूण आपले डायरेक्शन आपण याच्या आधी पण पाहिले होते. तर आपली जी पृथ्वी आहे, या आपल्या पृथ्वीच्या मधातून एक लाईन जाते म्हटलं होतं मी. व्यवस्थित समजून घ्या. ही लाईन जाते. बरोबर आहे. ही जी लाईन जाते, या लाईनला आपण एक नाव दिलं असते. याला म्हणतो आपण विषुववृत्त. काय म्हणतो याला? विश्ववृत्त म्हणतो. काय नाव आहे या लाईनचं? विश्ववृत्त नाव आहे. ठीक आहे. विश्ववृत्त थोडंसं मी बाजूला होतो म्हणजे तुम्हाला आणखी प्रॉपर समजेल. विश्ववृत्त म्हणतो. ओके. आता हे जे विश्ववृत्त आहे, हे 0 डिग्रीवर आहे. किती डिग्रीवर आहे बाबांनो? 0 डिग्रीवर आहे. तर विश्ववृत्ताच्या वरती जी दिशा आहे, हे नॉर्थ आहे. याला उत्तर दिशा आपण म्हणतो. बरोबर आहे. आणि विश्ववृत्ताच्या खाली हे जे दिशा आहे, हे साऊथ आहे. त्याला आपण दक्षिण दिशा म्हणतो. दक्षिण दिशा म्हणतो. उत्तरवरती खाली दक्षिण आहे. बरोबर आहे. उत्तर दक्षिण. आणि तुम्हाला माहिती आहे की हा जो एक सेक्शन तयार झाला वरचा, त्याला एक हेमिस्फिअर म्हणतो आपण. तर ते नॉर्थ आहे, उत्तरेला तर नॉर्थ हेमिस्फिअर आणि खालच्याला साऊथ हेमिस्फिअर, म्हणजे अर्धवर्तुळ ज्याला म्हणतो मराठीमध्ये आपण. बरोबर आहे. 2 भाग झाले. म्हणजे विषुववृत्ताच्या वरती जेवढे पण असेल ते सर्व सर्व झाले काय? उत्तरेकडचे. विषुववृत्ताच्या खालती जेवढे आहेत ते झाले सर्व सर्व दक्षिणेकडचे. आता लक्षात ठेवा एक मिनिट. याच्या वरती आणि याच्या खालती आता अशा लाईन आहे. लाईन कशा मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. जशी मी आता पहिली लाईन ड्रॉ करत आहे. ठीक आहे. तशी थोडंसं पेन चेंज करू. हाच पेन घेतो. तर बघा, तर इथून एक लाईन आहे वरती. ही डॉटेड लाईन काढताय मी. सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या. ही डॉटेड लाईन जे काढताय ना मी, ही लाईन आहे ती. ही पहिली लाईन. तर हे 1 डिग्रीवर असेल. जसं शून्यापासून वरती 1 डिग्री, पण 1 डिग्री उत्तरची आहे. तशीच 1 डिग्री कशी राहील? खालची राहील. हे 1 डिग्रीवाली लाईन राहते. ते 1 डिग्री कुठली राहणार आपली लाईन? हे 1 डिग्री खालची राहणार. खालची म्हणजे साऊथची राहणार. ठीक आहे. असंच वरती जाऊ आपण. हे बरं इमॅजिनरी लाईन आहे बरं काय? हे आपण आपल्या फायद्यासाठी करून घेतलेलं आहे. ओके. अशी पृथ्वीच्या भोवती दिसतात काय लाईन? नाही. आपण इमॅजिनेशनने ते आखलेले आहे. तर त्यानंतर बघा, हे अशी दुसरी लाईन आखू आपण अशी एक्झॅक्ट याच्यावरती. हे किती डिग्रीवाली राहणार आहे आपली? व्यवस्थित समजून घ्या सर्वांनी. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ह्या 2 डिग्रीवाली लाईन राहील. याच्याच खाली मग 2 डिग्रीवाली दुसरी पण राहील, जे साऊथकडची राहणार. बरोबर आहे. हे 2 डिग्रीवाली, 2 डिग्री. त्यानंतर याच्यावरती आणखी 3री डिग्री राहणार, याच्यावरती 4थी राहणार. हे अशाच्या अशा लाईन राहणार. बरोबर आहे. तर अशा ह्या लाईन विषुववृत्तापासून जसं जसं खाली जाऊ, तर इकडे टोटल ज्या लाईन राहणार आहे ह्या 90 राहणार आहे खाली. 90 म्हणजे इथपर्यंत पोहोचून साऊथवर तर फक्त असं टिंब राहते, असं टिंब राहते. आणि नॉर्थवर पण असं टिंब राहते. तर खाली 90 आणि ह्या वरच्या साईडला पण अशा टोटल ज्या आहे ह्या 90 अशा जे लाईन राहतात. 90 लाईन राहतात टोटल. ठीक आहे. बघा, म्हणजे ही विषुववृत्ताच्या वरती 90 अशा लाईन आहे.
असं असं करत 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 इथं आलो, इथं एक लाईन राहील अशी, ठीक आहे, इथं अशी एक लाईन राहील अशी डॉटेड डॉटेड डॉटेड, बरोबर आहे. मग हे समजून घ्या 80 नंबरची राहील, 80 है ना, 85, इथं आल्यावर किती 90 नंबरची एकदम डॉट राहील, नॉर्थवर्ड डॉट राहील, ठीक आहे, हे नॉर्थवर्ड. तर असंच सेम इकडे पण राहणार. ओके, तर अशा 90 90 90 आणि 90 झाले 180, आणि एक जे विषुववृत्त काढलं ही म्हणजे 90 90 आणि ही एक विषुववृत्तवाली लाईन एक. तर असे टोटल एकूण अक्षरवृत्त जर पेपरमध्ये विचारले तर ते येतात 181, 181. बऱ्याच जणांना 180 वाटतात. हा प्रश्न 2-3 वेळा पेपरला विचारलेला आहे. एकूण अक्षरवृत्ते किती? एकूण अक्षरवृत्त किती आहे? 181 अक्षरवृत्ते आहे. ठीक आहे. किती लॅटिट्यूड आहे टोटल? 181. 181 लॅटिट्यूड आहे. ओके, तर हे सर्वांना समजलं? ठीक आहे. मी चॅट बॉक्स बंद करताय कारण की काही जण नाही का माझ्या पूर्वी आन्सर देत आहे, जे ऑफलाईनला आहे ते पण इथं ऑनलाईनला काही जण ऍड झालेलं आहे, तर त्याच्यामुळे डिस्टर्ब होते बाकीच्यांना. तर कसं आहे, जे नवीन आहे त्यांना समजणार नाही म्हणून मी आता चॅट बॉक्स केला बंद. ओके, फक्त मला मेसेज दिसणार, तर तुम्ही बिंदास करू शकता, पाठवू शकता मला मेसेज, म्हणजे दुसऱ्यांना डिस्टर्ब होणार नाही. ओके, चला आता बाकी समोर जाऊ आपण, कारण की जे नवीन आहे त्यांना काहीच माहित नाही, त्यांना वाटून आलं असेल की यांना कसे आन्सर आला लागले. तर काही जण जे क्लासचे आहे आपल्या ऑफलाईनला, तर मॉर्निंगला मी हा टॉपिक घेतला होता, त्यांना बऱ्यापैकी सर्व माहित असणार. ओके, तर इथं समजलं 91 90 इथपर्यंत झालं आपलं. तर एकूण अक्षरवृत्त किती आहे? 181. आता तुम्ही टाईप करू शकता, जे आहे ज्यांना त्यांना टाईप करायचं आणि टाईप करा, कारण की तुमची प्रॅक्टिस होणार सोबत सोबत. आता बघा, हे उत्तर दक्षिण झालं, साऊथ झालं. आता आपल्याला अक्षरवृत्ते म्हणजे काय पहिले समजून घ्या. आता हे विषुववृत्त, तर महत्वाचे काही अक्षरवृत्ते आहे, जसं मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो. मी त्याचा पेनाचा कलर घेतो हा. तर आपल्याला माहिती आहे विषुववृत्ताच्या वरती एक आणखी अक्षरवृत्त महत्वाचं आहे, जसं हे अक्षरवृत्त मी काढत आहे. ठीक आहे, हे बघा, हे अक्षरवृत्त महत्वाचं आहे. ठीक आहे, हे 23.5 अंशावर आहे. किती अंशावर आहे? 23.5. म्हणजे हे जे 1 2 3 4 अशा लाईन आखत आखत गेलो तर 23.5 वर जे अक्षरवृत्त आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याला आपण एक नाव दिलं, आपण, त्याचं नाव आहे कर्कवृत्त. त्याला म्हणतो आपण कर्कवृत्त. ठीक आहे, असंच आपण जर खाली गेलो 23.5 अंशावर, तर इथं पण एक काय आहे? अक्षरवृत्त आहे. ठीक आहे, हे पण इम्पॉर्टंट वाला अक्षरवृत्त आहे. याला आपण नाव देतो असतो मकरवृत्त. मकरवृत्त हे पण 23.5 अंशावर आहे, 23.5 डिग्रीवर आहे. जसं इथं 2 झाले, तसंच एक आणखी वरती आहे इथं. इथं एक महत्वाचं अक्षरवृत्त आहे. हे जे आहे हे 66.5 अंशावर आहे, 66.5. याला आर्टिक वृत्त म्हणतो आपण. कोणतं वृत्त म्हणतो? आर्टिक वृत्त. आर्टिक वृत्त. ठीक आहे, आणि असंच एक खालती आहे इथे 66.5 साऊथला, साऊथ कडचं, जे की 66.5 अंशावर आहे. ते सुद्धा त्याला म्हणतात अंटार्क्टिक वृत्त, कारण की इकडे अंटार्क्टिक खंड आहे, तर अंटार्क्टिक वृत्त म्हणून ओळखलं जाते. वरती आर्टिक खंड आहे म्हणून त्याला आर्टिक वृत्त म्हणतात. खाली अंटार्क्टिक खंड आहे म्हणून त्याला अंटार्क्टिक वृत्त म्हणतात. 6.5. अर्थात तुम्ही म्हणसाल सर एकूण 90 आहे, पण हे यांनाच का बरं विषुववृत्त म्हटलं, मकर वृत्त म्हटलं, आर्टिक वृत्त म्हटलं, कर्कवृत्त म्हटलं, अंटार्क्टिक वृत्त म्हटलं, की हे नावं का दिले यांना? ठीक आहे, तर बघा तुम्हाला मी सांगतो. जर क्लासमध्ये समजून घ्या, सर्वजण तुम्ही काय झाले? स्टुडंट झाले. तुम्ही सगळे सगळे काय झाले? मुलं झाले. मी तुम्हाला म्हटलं सर्व सर्व आपल्या क्लासमध्ये समजून घ्या 100 मुलं आहे. किती मुलं आहे? 100 मुलं आहे असं म्हटलं. ठीक आहे, तर 100 मुलं जेव्हा मी म्हणतो क्लासमध्ये आहे, तर माझ्या तोंडामध्ये 100चे 100 नावं राहणार का? नाही. माझ्या तोंडामध्ये किती नावं राहणार? लिमिटेड 10 15 20 नावं राहणार. बरोबर आहे. का बरं राहणार? कारण की त्यांनी काहीतरी विशेष कार्य केलेलं असेल. होऊ शकते ते क्लासमध्ये हुशार विद्यार्थी असणार, होऊ शकते ते चांगल्या प्रकारे बोलत असणार किंवा उत्तर देत असतात प्रश्नाचे, तर ते 10 15 20 नावाचे असतात. त्यांनाच मी काय म्हणणार की याचं नाव हे आहे. जसं आता जे नाव आहे, जसं अश्विन नाव आहे है ना, त्यानंतर रजा आहे, त्यानंतर आपलं शुभम आहे, त्यानंतर शुभांगी आहे. तर हे नावं माझ्या तोंडावर राहतात नेहमी. ठीक आहे, कारण की हे उत्तर देत राहतात, हे बोलत राहतात, तर यांची नावं माझ्या तोंडावर राहणारच आहे, ऑब्विस आहे. मग हे जे नावं तुम्हाला दिसून आले सर्वांना, हे नावं विशेष कामगिरी केली म्हणून मी घेतले ना. तर तसंच एकूण किती अक्षरवृत्ती आहे? 181. मग हे सगळे आहे अक्षरवृत्तेच, म्हणजे हे अक्षरवृत्तच आहे, हे अक्षरवृत्तच आहे. पण काही अक्षरवृत्तांना आपण नावं देऊन दिले. जसं ह्या अक्षरवृत्ताला, विषुववृत्ताला, हे अक्षरवृत्तच आहे पण त्याला विषुववृत्त म्हटलं. कर्कवृत्ताला पण आपण हे आहे अक्षरवृत्तच पण त्याला कर्कवृत्त नाव दिलं, खालच्याला मकरवृत्त नाव दिलं, वरच्याला आर्टिक वृत्त नाव दिलं, खालच्याला अंटार्क्टिक वृत्त नाव दिलं. म्हणजे जे काही विशेषता प्राप्त करून घेतात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यांना आपण विशेष नामकरण करून टाकलं. पण आहे सर्व सर्व काय? अक्षरवृत्ती. म्हणजे समजा तुम्ही सर्वजण मुलं आहे, तुमच्यातले मला काही जणांची नावं माहित आहे, तर तशातलं काम आहे. म्हणजे आहे तर शेवटी मुलं, म्हणजे नाव घेताना काही मुलगा बदलते का? तो नाही बदलत. समजून आलं सर्वांना काय म्हणायचं आहे मला? तर हे सर्व सर्व आहे आपले अक्षरवृत्ते आणि त्याचे विशेष नाव आहे. आता बघा, तर आपण काय परत पाहत आहे की भारत आणि महाराष्ट्र यांचं स्थान कुठं आहे? हे अक्षरवृत्त खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला कोणीच शिकवणार नाही. हे युपीएससीला आहे, ऑप्शनलला आहे, युपीएससी एमपीसीला आहे, हे राज्यसेवेला. पण तिथं खूप डीपमध्ये आहे, तर तेवढा डीप मी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता आपल्याला भारत कुठं आहे ते पहिले समजून घ्यायचं. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं? एकदा मेसेज टाकून सांगा मला. ठीक आहे, ठीक आहे. चला, पहिले सर्वांनी काय करा, मेसेज टाकून सांगा इथपर्यंत कळलं का? आता आपण समोर जाणार आहे. ओके, एक सेकंद. आता आपण पहिला आपला भारत कुठे आहे ते पाहू. ओके,
थोडंसं मी आता नेक्स्ट डायग्राम मध्ये आपण किंवा इथंच काढून घेऊ, काही विषय नाही, काही विषय नाही. ठीक आहे, आता आपण पाहणार आहे भारताचं अक्षरवृत्त स्थान. ठीक आहे, भारताचं अक्षरवृत्त स्थान. एक सेकंद द्या मला. बघा आता, आता आपण भारताचं जे आहे इंडियाचं अक्षरवृत्त स्थान बघणार आहे. अक्षरवृत्त व्यवस्थित समजून घ्या रे बाबांनो. का भारताचं अक्षरवृत्त स्थान, तर भारताचं अक्षरवृत्त स्थान जे आहे ते आहे 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद ते उत्तर ते 37 डिग्री 6 सेकंद 6 मिनिट 53 सेकंद. ठीक आहे, आता हे काय आहे सगळं सांगतो, टेन्शन बिलकुल नाही का, नाही का, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन नाही घ्यायचं. हे झालं भारताचं अक्षरवृत्त स्थान. आता भारताचं अक्षरवृत्त स्थान आपण पाहिलेलं आहे, थोडं मी याला हायलाइट करतो म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. हाच प्रश्न पेपरला विचारलेला आहे. आता पहिला आपण भारत आहे कुठं ते पाहून घेऊ. ठीक आहे, सर्वांनी बोर्डवर लक्ष द्यायचं आहे. मी भारत काढत आहे आता. बघा, पेन थोडासा वेगळा कलरचा घेतो, पेन घेतो मी ग्रीन कलरचा, की कारण की ग्रीनचा यूज नाही केलाय आपण. ओके, तर भारत बघा कुठे आहे, तर भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जाते. मी याच्या आधीच्या टॉपिक मध्ये शिकवलेला आहे. तर भारत इथे आहे. ठीक आहे, इथे भारत आहे. इथे असा, ठीक आहे, इथे, तर इथे असा भारत आहे. ठीक आहे, बरोबर कर्कवृत्त भारताच्या मधातून काढलं मी, बरोबर आहे. आता भारताच्या मधून कर्कवृत्त गेलं तर भारताचं रेखावृत्त स्थान, सॉरी अक्षरवृत्त स्थान कोणतं, असा प्रश्न विचारतात. तर पहिले कसं असते बघा, तर पहिले आपण कुठं आहे, विषुववृत्ताच्या वरती आहे. विषुववृत्ताच्या उत्तर म्हणजे उत्तरेकडे आहे. बघा इथे तुम्हाला एक उत्तर दिसेल आणि इथे पण उत्तर आहे. इथे लिहायचं राहिलं उत्तर, म्हणजे दोन्ही उत्तरेकडे असलं पाहिजे, म्हणजे उत्तरेकडे आहे आपण. ठीक आहे, क्लिअर झालं, म्हणजे लोकेशन समजले, आपण उत्तरेकडे आहे. ओके, नॉर्थकडे आहे. आता नंबर 2, आता इथं म्हटलं 8 डिग्री. आता याचा अर्थ काय होतो बघा, 8 डिग्री 4 डिग्री म्हणजे काय, तसं आता बघा 1 2 3 4 आहे समजा. आता हे याला मी काय करतो, ह्या दोघांना झूम करतो, ह्या दोघांना इथं झूम करतो, दिसत आहे माझ्या साईडला वरती बघा. ठीक आहे, मी याला काय करतो, झूम करतो, एक्झॅक्ट माझ्या वरती तुम्हाला दाखवून देतो मी. एक सेकंद द्या, एक सेकंद द्या, एक सेकंद द्या, एक मिनिट, हे इरेज करू द्या. हा जो पार्ट आहे ना, तुम्हाला झूम करून दाखवतो. हा जो पार्ट आहे हा झूम करू थोडंसं, नाही का, लक्ष द्या इकडे. आता झूम करून दाखवतो मी तुम्हाला. तर ह्या ज्या 2 लाईन तुम्हाला दिसत आहे, ह्या 2 लाईन मी इथं ड्रॉ केल्या, इकडे झूम करून. हे एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. समजून घ्या, हे 2 डिग्री वाली लाईन होती आणि हे 3 डिग्री वाली लाईन होती, बरोबर आहे. आता याच्या मधात जर मला काढायचं असेल, याच्या मधातलं, तर मी कसं लिहिणार, तर मी लिहिणार 2 डिग्री, ठीक आहे, आणि 6 मिनिट आणि 32 सेकंद. म्हणजे इथं जे तुम्हाला दिसून राहिलं हे काय आहे, हे हे असते मिनिटनं दाखवलं जाते. हे कशाने दाखवलं जाते, मिनिटनी. आणि हे जे 2 लाईन दाखवले जाते हे दाखवले जाते सेकंदसाठी. समजत आहे, म्हणजे 2 आणि 3च्या जर मधात काही आलं तर त्याला दाखवायचं 2 डिग्री 6 मिनिट 32 सेकंद असं दाखवावं लागते. म्हणजे आपलं जो भारताचं हे खालचं स्थान आहे हे 8 डिग्री, म्हणजे हे काय असणार आहे 4, तर हे 4 असणार आहे मिनिट, 4 मिनिट, आणि हे डबल 2 दाखवण्याला हे काय सेकंद असतात, लक्षात ठेवा. म्हणजे म्हणताना 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद असं म्हटलं जाते. ठीक आहे, आता एक मिनिट लक्ष द्या. आता आपण भारत पाहत आहे, ठीक आहे, तर भारत जो आहे इथं आहे, तर हा 0 डिग्री पासून वरती 1 2 3 4 चाललो, तर भारत बघा इथं आहे. मी आता एक लाईन अशी ड्रॉ करतो भारतासाठी, जी ग्रीन कलरची लाईन आहे. ठीक आहे, तुम्हाला ग्रीन न दिसत असणार, बघून घ्या. तर ही लाईन बरोबर इथं टच झाली आणि इकडून अशी इकडे चालली. आता जे लाईन इथं टच झाली बघा, जिथे टच झाली, हा जो पॉइंट आहे हा खालचा, ठीक आहे, पण तो नॉर्थमध्येच आहे, नॉर्थमध्ये असला तरी खालचा आहे. तर हा जो पॉइंट आहे हा कितीतरी डिग्रीवर आहे. ठीक आहे, हे जे डिग्री दिसून आलं तुम्हाला, हे मी इकडे मुद्दामून समोर नेलं. हे जे ग्रीन कलर दिसून आला, हा जो डिग्रीचा पॉइंट आहे हा आहे 8 आणि 9च्या मधात. मग 8 आणि 9च्या मधात म्हणजे किती, तर इथून 1 2 3 4 5 असं 8वर गेलो आपण. मग हे झालं 8 डिग्री 4 मिनिट आणि 28 सेकंदची हे आहे. म्हणजे हे आपलं जे अक्षरवृत्त आहे भारताचं खालचं, एक्झॅक्ट खालचं कन्याकुमारी जवळचं, त्या 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद, कळलं. आणि आता आपण असं वरती गेलो तर कर्कवृत्त बघा 23.5 वर आहे. मग हे कर्कवृत्ताच्या वरती काय आहे, भारत आहे. म्हणजे इथून एवढी लाईन आपली वरची आहे, बरोबर आहे. इथून तर म्हणजे आपण इकडे 23 24 25 26 27, त्याला मी थोडं इकडे ओढतो आणि इकडे बघा इकडे दाखवतो. तर हे 23च्या वरतीच राहणार आहे. म्हणजे किती आहे, 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद हे आहे वरचं लॅटिट्यूड. म्हणजे भारत कुठे आहे जगाच्या मॅपमध्ये, तर भारत हा 8 डिग्री आणि 37 डिग्रीच्या दरम्यान बसलेला आहे. आणि कुठे, उत्तरेकडे बसलेला आहे, खाली आहे का दक्षिणेकडे नाही. म्हणजे अक्षरवृत्ते काय दाखवतात तुम्हाला, एक्झॅक्ट लोकेशन दाखवतात की भारताची लोकेशन कुठे आहे.
समजा जसं कोड असते ना बघा, नासा आपलं नासामध्ये आलं सॉरी, तर जसं इस्रो आपले हे जे असते इस्रो, कशाला नासा, इस्रो तर सायंटिस्टच्या याच्यात रिलेटेड झालं. जे खुफिया एजन्सी असते, जसं IB झालं, रॉ झालं, ISI झालं, बरोबर आहे. या खुफिया एजन्सीचे कोड असतात ना, त्या व्यक्तीचं नाव नसते. एखादं नाव समजा यश आहे, तर यश नसेल त्याचं नाव काहीतरी कोड असते. कोड 1284 हा इकडे गेलेला आहे ना, कोड 5678 इकडे गेला आहे. तर भारताचा कोड आहे हा, की भारत कुठे आहे. जर मी भारताचं लोकेशन म्हटलं तर भारताचं 8 डिग्री ते 37 डिग्रीच्या अक्षर उत्तरेकडे लॅटिट्यूडला भारत आहे. असं जर म्हटलं तर बरोबर तुम्हाला भारतात आणून देईल. ठीक आहे, म्हणजे जे आपण सायंटिफिकली म्हटल्यापेक्षा जॉग्राफिकल जे लोक आहे, ते जे अभ्यास करतात ते सर्व सर्व या फंड्यातून करतात. म्हणजे भारताचं एक्झॅक्ट लोकेशन सांगितलं त्यांनी कुठे आहे तर. आणि आपल्याला पण विचारतात अक्षरवृत्त, मग भारताचे अक्षरवृत्त स्थान विचारतात, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 8 डिग्री ते 37 डिग्री उत्तरेला. ठीक आहे, पेपरमध्ये 2 आकडे जरी असते पाठ तरी पण तुमचं काम होऊन जाते. कळलं का हे तुम्हाला सर्वांना? 2 आकडे जरी पाठ असलं तरी काम होऊन जाते. आता हे झालं भारताचं. आता आपण कशाचा अभ्यास करून आलो? महाराष्ट्राचा अभ्यास करून आलो. हे समजलं का? पहिले सर्वांना सांगा कुठं आपलं लोकेशन आहे. चला सांगा पटकन. सर्वांना इतकं समजलं का? ओके. म्हणजे भारत कुठं आहे, कसा आहे, का बरं वरत्या उत्तरेला, हे मी तुम्हाला एक्झॅक्ट समजून सांगितलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाईस, खूप जबरदस्त समजलं सर. नाईस, 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 नाईस. हरिओम, दिव्या, चित्रा, मानसी, प्रिया, व्हेरी गुड. नाईस. ठीक आहे. हा. अरे मिनिट आणि सेकंद म्हणजे याला मिनिट म्हणतात, त्याच्यातला पण सब पार्ट आहे तो. आपण खूप आतमध्ये चाललो. हे 8 डिग्री आहे ना, इथं मी झूम करून दाखवलं. 2 आणि 3च्या मधात जायचं असेल तर 2 डिग्री, आणि त्याच्यामध्ये पण एखादी लाईन आली तर 6 सेकंद असतात, त्याला 6 मिनिट म्हणतात, त्यामध्ये 32 सेकंद असतात. त्यातलं पण सब सब पार्ट एकदम आतमध्ये घुसत आहे, ते तुम्हाला विचारणार नाहीये, टेन्शन नका घेऊ. हे कसं आलं त्याच्यात घुसू नका, हे कसं आलं सेकंद आणि मिनिट. ठीक आहे. जसं तुम्ही म्हणता ना, समजा सेंटीमीटर आहे, मी म्हटलं 5 सेंटीमीटर, तर 5 सेंटीमीटर समजलं, पण 5.2 सेंटीमीटर म्हणजे 5 पण आणखी 2 लाईन, त्या 2 लाईन आहेत त्या, पण त्याला सेंटीमीटर नाही म्हणत, त्याला मिनिट म्हणतात. आणि त्याच्याही त्या मिनिटामध्ये पण, त्या सेंटीमीटरमध्ये 2 मध्ये पण समजा पॉईंट असेल, तर मग त्याला आपण म्हणतो ना सेंटीमीटरला 2.22, तर त्याला आपण इथं मिनिट म्हणतो, मिनिट आणि सेकंद म्हणतो. ठीक आहे. हा. इतकं सिंपल भाषेमध्ये सांगत आहे तरी तुम्ही विचारत आहे. ओके, चला आता पुढे जाऊ. तर हे झालं कशाचं? भारताचं अक्षरवृत्त स्थान. आता असंच कशाचं स्थान आहे? असं स्थान आहे महाराष्ट्राचं. म्हणजे आता महाराष्ट्राचं पण अक्षरवृत्त स्थान असेल ना, बरोबर आहे, अक्षरवृत्त स्थान. तर महाराष्ट्राचं अक्षरवृत्त स्थान मी तुम्हाला लिहून देता किती आहे. तर बघा लक्ष द्या, हे झालं भारताचं, जे काढलं आपण हे कशाचं काढलेलं आहे? भारताचं. महाराष्ट्राचं किती आहे? तर महाराष्ट्राचं 15 डिग्री 44 मिनिट 46 सेकंद. ठीक आहे. ते उत्तरेलाच असणार आहे, कारण की महाराष्ट्र कुठे येते बघा, महाराष्ट्र ह्या इथे येते. हा काढला मी ॲक्युरेट, बघा ह्या पेनाने काढला, दिसला महाराष्ट्र. तर महाराष्ट्र पण उत्तरेला म्हणून उत्तर. आणि पुढे किती आहे? 22 डिग्री 06 किंवा 6 म्हटलं चालेल, 6 मिनिट. याच्या सेकंद नाही आहे, या सेकंद आहे का नाही, म्हणजे 6 मिनिटावरच ते पॉज झालं. त्याच्या पण सब पार्टमध्ये गेलो नाही आपण. ओके. तर हे झालं महाराष्ट्राचं अक्षरवृत्त. म्हणजे महाराष्ट्राचं अक्षरवृत्त म्हणजे काय? आता महाराष्ट्रासाठी मी हा पेन वापरत आहे, तर महाराष्ट्र इथं आहे. तर बघा ह्या कर्कवृत्ताच्या खाली आहे, तर कर्कवृत्ताच्या खालून एक लाईन जाईल अशी छोटीशी, जे काढत आहे मी. आणि हे महाराष्ट्र वरतून, हे वरची लाईन आहे महाराष्ट्राच्या. आणि एक अशीच खालून लाईन जाईल, जी दिसत आहे तुम्हाला खालून काढलेली आहे, हे इथं. तर हे जे 2 पॉईंट इथं झाले, तर हा जो वरचा पॉईंट झाला तो आहे 15 डिग्रीवाला, आणि जो खालचा पॉईंट आहे तो आहे 22 डिग्री. सॉरी, वरचा पॉईंट जो आहे तो आहे 22 डिग्रीवाला, आणि खालचा पॉईंट आहे 15 डिग्रीवाला, कारण की खालून वरती चाललो आपण, विषुवृत्तापासून वर चाललो. तर 15 डिग्री म्हणजे इथं 15 डिग्री राहणार, आणि वरती किती राहणार? 22 डिग्री. तर यामध्ये महाराष्ट्र आहे. कळलं का महाराष्ट्र कुठं आहे? बघा, आपण महाराष्ट्राचं काय करावं लागते, कारण की आपण MPSC एक्झाम देऊन आलो. जर आपण दिल्लीचा अभ्यास केला असता, दिल्लीचा पेपर दिला असता, तर तुम्हाला दिल्लीचं अक्षरवृत्त पाठ करायला लागलं असतं. जर तुम्ही मध्य प्रदेशचा पेपर दिला असता तर मध्य प्रदेशचं. एक तर भारताचं माहीतच पाहिजे, कारण की भारताचं पेपरमध्ये विचारतातच, कारण की आपण भारतामध्ये महाराष्ट्र आहे. तर भारताचं आणि ज्या राज्याचा तुम्ही अभ्यास करून आले त्या राज्याचं तुम्हाला अक्षरवृत्त माहित पाहिजे. नाहीतर मग पूर्ण 36 राज्यांचे अक्षरवृत्त पाठ करायचे आहे का आपल्याला? नाही. आपल्याला प्रश्न येईल भारताचं अक्षरवृत्त किंवा महाराष्ट्राचं अक्षरवृत्त. दिल्लीचं नाही विचारणार. ठीक आहे. आणि विचारलं तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच मुलाला येणार नाही. नाहीतर पाठ करत बसणार महाराष्ट्राचं सांगा. एखादा पेपर पाहणार तुम्ही जुना, बरेच जण दिल्लीचे फॉर्म भरतात. मी तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेस ना 2 वर्षापूर्वी एका विद्यार्थ्यानं दिल्लीचा फॉर्म भरला होता, दिल्ली कॉन्स्टेबलचा फॉर्म भरला होता, आणि त्यामध्ये होतं दिल्लीचं अक्षरवृत्त काय आहे. तर तेव्हा मी ते बॅच चालू केली होती. तर त्यांना मला विचारलं, सर म्हणे तुम्ही दिल्लीचं अक्षरवृत्त तर आम्हाला शिकवलंच नाही. मी म्हटलं तुला दिल्लीचं अक्षरवृत्त कशाला पाहिजे? नाही म्हणे, मग सर मी दिल्लीचा फॉर्म भरला. मग मी त्याला समजून सांगितलं, बाबा दिल्लीचा फॉर्म भरशील तर दिल्लीचा अक्षरवृत्त विचारणार आहे, महाराष्ट्राचा फॉर्म भरशील तू कॉन्स्टेबलचा तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्त विचारणार आहे, MPSC विचारणार आहे ना. तर ज्या ज्या राज्याचा तुम्ही फॉर्म भरता, आता मी दिल्लीमध्ये थोडी शिकवत आहे तुम्हाला, तुम्ही दिल्लीचा फॉर्म भरला तर. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्या स्टेटचा फॉर्म भरला चुकून, पंजाबचा, मध्य प्रदेशचा, तर अभ्यास करताना अभ्यास असा करा की तिचं अक्षरवृत्त तुम्हाला पाठ असलं पाहिजे.
समजत आहे? नाहीतर मग तुम्हाला वाटते की पेपरमध्ये प्रश्न कसे येतात, ते असे येतात प्रश्न, हे सांगत आहे तुम्हाला. ओके, तर महाराष्ट्राचं अक्षरत्व समजलं किती आहे? 15 डिग्री 44 46 मिनिट, 15 डिग्री 44 मिनिट 46 सेकंद उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट. आता बघा, मग हे अक्षरवृत्ताचं काम काय आहे हे समजून घेऊ. हे समजलं सर्वांना कुठे कुठे लोकेशन आहे बघा. आता अक्षरवृत्ताचं काम काय, अक्षरवृत्त याच्याबद्दल थोडी इम्पॉर्टंट माहिती देतो आणखी, ते पहिले लिहून घेऊ आपण. ठीक आहे, ते माहिती लिहून घेऊ, इम्पॉर्टंट माहिती लिहून घेऊ. IMP पॉईंट, IMP पॉईंट्स लिहून घेऊ, थोडेसे IMP पॉईंट लिहून घेऊ. बघा, सर्वात पहिले इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे, तर एकूण एकूण अक्षरवृत्ती किती. चला सांगा बरं, एकूण अक्षरवृत्ती सर्वांनी टाईप करून. आताच सांगितलं, एकूण अक्षरवृत्ती किती सांगा, ते सांगायचं तुम्हाला. एकूण अक्षरवृत्ती किती. ठीक आहे, एकूण अक्षरवृत्ती किती ते सांगायचं तुम्हाला. व्हेरी गुड, 181, 181 अक्षरवृत्ती आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा. आता जेव्हा आपण अक्षरवृत्त काढले बघा, ही अक्षरवृत्त मी इथं पुन्हा एक डायग्राम काढतो छोटीशी. तर हे एक विषुववृत्त होतं. आता इथून जेव्हा मी पहिलं काढलं होतं, बरोबर आहे, दुसरं काढलं होतं, तिसरं काढलं होतं, तर प्रत्येक अक्षरवृत्त जे आहे 1 2 3 4, तर याच्यामधला जो डिफरन्स आहे हा काय आहे, सेम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो डिस्टन्स आहे ते सेम आहे. बट काय होणार, जसं जसं मी नॉर्थकडे चाललो, इथून 0 डिग्रीवरून नॉर्थकडे चाललो, याच्यातली जी लेंथ आहे ना, लेंथ बघा, हे लेंथ जास्त होती, हे लेंथ कमी झाली, हे लेंथ आणखी कमी झाली. म्हणजे जसं जसं आपण विषुववृत्ताकडून नॉर्थ किंवा साऊथ पोलकडे जातो, तसं तसं अक्षरवृत्ते काय होतात, त्याची जी लांबी आहे ते कमी कमी होत जाते. म्हणजे आपण लिहू शकतो, विश्ववृत्तापासून वृत्तापासून जसे जसे पोलकडे जावे, पोल म्हणजे ध्रुवाकडे, पोलकडे जावे, तसे तसे अक्षवृत्ते वृत्तांची करतो, अक्षवृत्तांची लांबी, लांबी म्हणजे लेंथ कमी कमी होते. लांबी कमी कमी होते का, त्यातली साईज नाही म्हणत आहे मी, साईज थोडीच राहील 1 डिग्रीची, पण लांबी कमी कमी होईल. ठीक आहे, लांबी लांबी कमी कमी होत जाते. हा प्रश्न समजला का. म्हणजे आपण विषुववृत्तापासून वरती जा किंवा विषुववृत्तापासून खाली जा पोलकडे, तर त्याची जी लांबी लांबी जी आहे ती कमी कमी होते. बघा, इथे एवढी मोठी लांबी होती, पण इथे गेलो तर एवढीच लांबी राहिली. म्हणजे लांबी काय झाली तुमची, या विषुववृत्ताची, सॉरी विषुववृत्त म्हणालो, अक्षवृत्तांची कमी कमी झाली. नेहमी लक्षात ठेवा. मग पेपरमध्ये ए आणि बी मध्ये प्रश्न बनवू शकतो, जे राज्यसेवा देणार आहे त्यांच्यासाठी सांगत आहे, कारण की आपण इथं राज्यसेवेच्या लेवलला टच करणार आहे. ओके, राज्यसेवेच्या लेवलच घेत आहे मी, सर्व समजून घ्या तुम्हाला आता हे. तर ए प्रश्न आहे, विषुववृत्तापासून जसे जसे पोलकडे म्हणजे ध्रुवाकडे जावे, नॉर्थ किंवा साऊथ ध्रुवाकडे, अक्षवृत्तांची लांबी ही वाढत जाते. असा प्रश्न येईल, वाढत जाते का वरते, नाही कमी होत जाते. किंवा उलटा प्रश्न, मग हे पहिल्याच्यात वाढत जाते म्हणे, दुसऱ्याच्यात म्हणे पोलकडून विषुववृत्ताकडे येताना लांबी वाढत जाते. तर पोलकडून म्हणजे ध्रुवाकडून जर विषुववृत्ताकडे तर लांबी वाढत जाते. म्हणजे हे वाक्य बरोबर राहील, हे वाक्य चुकीचं राहील. तर वाक्य समजून घ्या. लांबीबद्दल म्हटलेलं आहे, विषुववृत्तापासून वरती जाताना, विषुववृत्तापासून वरती जाताना आणि पोलपासून खाली येताना. दोन्ही स्टेटमेंट कळले का तुम्हाला, काय म्हटलं तर मी, म्हणजे पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न फिरवले जाते. तर तुम्हाला कन्सेप्ट, मी तुम्हाला कशावर जोर देऊन आलो, कन्सेप्टवर जोर देऊन आलो. कन्सेप्ट समजला तर मग तुम्ही कोणताही पेपर घ्या, तुमचा जो रॉंग होणार नाही. ओके, तर हे झालं भारताचं अक्षरवृत्त किंवा जगाचं अक्षरवृत्ताचं कन्सेप्ट पूर्ण. ओके, आता अक्षरवृत्ते काय करते, तर अक्षरवृत्ते काय करते, सर्व आणखी एक काम करते, ते तुमचं तापमान, कोणत्या ठिकाणी किती तापमान आहे ते तापमान सांगते. बरोबर आहे. जसं भारत जो आहे तो इथे आहे, तर भारत इथे आहे, तर भारत हा कोणत्या पट्ट्यात येतो, उष्णकटिबंधीय पट्ट्यात येतो. म्हणजे इथं उष्णता काय आहे, खूप जास्त आहे. जर भारत या वरच्या लेवलमध्ये असता इथल्या, तर इथं समशीतोष्ण पट्टा आहे. इथे सुद्धा समशीतोष्ण म्हणजे शीतोष्ण म्हणजे शीत म्हणजे थंड. इथं पुरतं थंड आहे, शीत आहे. तर इथं आपल्याला एक्झॅक्ट तापमान पण समजते की किती तापमान कुठं आहे. म्हणजे आपल्याला अक्षरवृत्तामध्ये तापमान सांगितलं जाते किंवा तापमान कळते आपल्याला किती तापमान आहे कुठल्या इथं. म्हणजे जसं तुम्ही भारत म्हटलं इथं आहे. आता समजून घ्या, मला समजा, एक मिनिटं इकडे डायग्राम मध्ये दाखवतो तुम्हाला. समजा समजा रशिया इथं आहे. आता बघा, इथं काय आहे, इथे रशिया आहे, इथं वरच्या साईडला. तर तुम्ही सांगा रशियामध्ये कोणतं तापमान राहील, तुम्हीच अंदाज लावा. आता म्हणजे समजा मी तुम्हाला म्हटलं, रशियानी म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं एक एक देश कुठं आहे माहिती आहे का, इथं आहे असं. मी समजा तुम्हाला अंदाज लावून सांगतो, एक देश 60 डिग्री ते 70 डिग्री अक्षवृत्तामध्ये आहे. तर तिथं वातावरण कसं असेल, तापमान कसं असेल, तुम्ही सांगा बरं मला. 60 आणि 70. आता मी हे नाही म्हटलं उत्तरला आहे की नॉर्थ साऊथला आहे, मी 60 आणि 70 म्हटलं. तुम्ही उत्तरला पकडा किंवा इथेही पकडत चालते. इथं आहे 60-70च्या दरम्यान, इथं कुठतरी तो देश आहे, हा देश असेल तो. इकडे वरते पकडा असेल, वरते उत्तर म्हटलं तर मग उत्तर म्हणजे वरचा पकडा, दक्षिण म्हटलं तर खालचा पकडा. तर तिथं तापमान कसं असेल तुम्ही अंदाज लावा. आता फक्त मी तुम्हाला सांगितलं 60 ते 70 अक्षवृत्ता दरम्यान एक देश आहे. तर तुमच्या डोक्यामध्ये काय आलं पाहिजे डायरेक्ट, अच्छा 60 ते 70 म्हणजे आता शीतपट्टा आहे, थंड पट्टा आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जवळ आहे, म्हणजे इथं थंड तापमान राहणार आहे.
बरोबर आहे. तर मी म्हटलं, की 1 ते 2 डिग्रीच्या दरम्यान नाही का एक देश आहे छोटासा, बेट आहे छोटासा देशाचा, इथं बेट. तर तुम्ही काय म्हणणार, अच्छा इथं तर खूप टेम्परेचर राहते मग, कारण की तापमान हायर राहील आणि जिथं तापमान जास्त राहते याला विषुववृत्त पट्टा म्हणतात. 1 ते 5 डिग्रीमध्ये पुढे शिकवतो मी. 1 ते 5 उत्तर ते 1 ते 5 दक्षिण याला विषुववृत्त पट्टा म्हणतात. जिथं दर 4 ते 5च्या दरम्यान पाऊस पडतो, भयंकर पाऊस पडतो. ठीक आहे, आणि खूप गरम असते. रोज गरम असते, 40-50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असते आणि रोज पाऊस पडतो. ते पुढे आपण शिकणार आहे फिजिकल जॉग्राफीमध्ये. समजत आहे? तर असं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे इथून तुम्हाला काय समजून आलं आणखी, की आपल्याला आणखी काय गोष्टी समजून आल्या. एक मिनिट, हे एक्स्ट्रा डिलीट करून टाकतो. ठीक आहे. आपल्याला काय समजून आलं, की आपला जो पट्टा आहे तापमानाचा, तो आपल्याला सांगतो हे अक्षरवृत्तामुळे तापमान कुठे-कुठे आहे. आणखी अक्षरवृत्त काय करते, तुम्हाला तुमचं लोकेशन सांगते. ठीक आहे, की तुमचं काय सांगते लोकेशन, तुम्ही कुठे आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, त्याच्यामध्ये कुठे आहे, कोणत्या झोनमध्ये आहे, तर लोकेशन आपल्याला अक्षरवृत्त सांगते. इथपर्यंत सर्वांना कळलं का सांगा मला. व्हेरी गुड. जबरदस्त है ना, व्हेरी गुड. तर बघा आता, नाईस. हे झालं तुमचं अक्षरवृत्त. आता हे जे अक्षरवृत्त तुम्ही काढलेलं आहे, हे सर्व जसं मी शिकवलेलं आहे इथं तुम्हाला, हे सर्व डायग्राम तुमच्या बुकमध्ये पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं स्पायरल बुक करायचं आहे. लायनिंगवाले बुक पाहिजे नाही. लायनिंग जर तुम्ही काढल्या आणि ह्या डायग्राम त्याच्यावर काढल्या तर सगळ्या लाईन त्याच्यात मिक्स होऊन जाईल. सगळं चोकअप. ठीक आहे. फ्रेश चांगल्या पेजवर सगळं आपलं एक वेल नीट अँड क्लीन तुमचं असलं पाहिजे सर्व. जसं माझं बघा किती, मी तरी ह्या पेन लिहून आलो तरी पण माझं बघा किती नीट अँड क्लीन आहे. व्यवस्थित समजून आलं सर्वांना. मी तुम्हाला आधी सांगितलं 3 पेन वापरा, 2 हायलायटर ठेवा. हायलाइट करायचं जसं मी हायलाइट करून आलो इथं. तुम्ही पण 2-3 पेन वापरायची, व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायची. हे सर्व करायचं आहे तुम्हाला. जेवढं तुम्ही स्वतःला स्वच्छ ठेवता ना, तसंच त्या पेजला पण स्वच्छ ठेवायचं आहे. जेवढं तुम्ही तिथं स्वच्छता दाखवाल, तेवढं तुमचं चांगलं होईल. ओके. आता बघा, मी तुम्हाला सांगणार आहे आता ट्रिक. ठीक आहे. आता आपण येऊ ट्रिकवर. कारण की बघा, एवढे विद्यार्थी आहे आपल्या एमपीसी मध्ये अभ्यास करणारे. जर तुम्ही आता 2-2, 3-3 वर्षापासून ते अभ्यास करून राहिले, बरोबर आहे, आणि त्यांना जर म्हटलं की सांगा रे बाबांनो भारताचं अक्षरवृत्त काय आहे, बरोबर आहे, भारताचं तुम्ही काय विचारलं त्यांना, अक्षरवृत्त विचारलं. 3 वर्षापासून तो मुलगा लायब्ररीमध्ये अभ्यास करून राहिला आणि दरवर्षी हा प्रश्न पेपरला आहे. तर तो काय म्हणतो माहिती आहे का, मला माहित नाही, मला रिव्हिजन करायला लागते. पण तुम्ही असं नाही म्हणायला पाहिजे. तुम्ही सांगायला पाहिजे 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद उत्तर ते 37 डिग्री 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद उत्तर, असं तुम्ही म्हटलं पाहिजे. आता याचा अर्थ काय होतो, याला शॉर्टकटमध्ये कसं लक्षात ठेवायचं. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, जो मी कन्सेप्ट शिकवला ना तुम्हाला, हा वरचा जो वरचा आपण पाहिला, हा कन्सेप्ट तुम्हाला पुस्तकामध्ये आहे, पण अशा प्रकारे कोणी शिकवलेला नाहीये आणि हा कोणी शिकवणार पण नाहीये. हे जे मी तुम्हाला हे सांगितलं, हे पुस्तकामध्ये असं काही दिलेलं नाहीये. हे डायग्राम वगैरे काढून भारताची, महाराष्ट्राची कुठल्याच पुस्तकामध्ये नाही. मी ज्या पुस्तकातून घेतो, सगळ्या ऑथरची पुस्तक आहे, त्यामध्ये फक्त लिहून दिलेलं आहे. हा जो पूर्ण कन्सेप्ट शिकवला आहे, हे मी माझं पूर्ण तयार करून तुम्हाला कसं समजलं पाहिजे, हे सगळं जे ऍक्च्युअली आहे ते तसं मी तुम्हाला समजून सांगत आहे. ओके. तर आता तुम्हाला पेपरमध्ये जर विचारलं भारताचं, आणि विचारलं काय, गेल्या वेळेसच पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे, सर्व प्रश्न दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर हा प्रश्न पेपरला आला तर कसं लक्षात ठेवायचं, याची शॉर्टकट ट्रिक सांगते मी तुम्हाला. आता सांगते मी ट्रिक्स. ठीक आहे. तर सर्वांनी स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. पहिले आपण पाहणार आहे ट्रिक्स. तर आपल्याला कशाचं विचारलं, भारताचं अक्षरवृत्त विचारलं, कशाचं, इंडियाचं अक्षरवृत्त. तर अक्षरवृत्त विचारल्यानंतर आपण अक्षर रेखावृत्त शिकून आलो का नाही, म्हणून मी मराठीमधला वापर केलेला आहे. मी मी काय म्हटलं, मी मराठीमध्ये अक्षरवृत्त म्हणतो, लॅटिट्यूड नाही म्हणत. ठीक आहे. लॅटिट्यूड म्हटलं असतं ना, मजा नसती आली. ठीक आहे. आपल्याला मराठीचा फायदा घ्यायचा आहे. तर हे जे आहे यातला अक्षरवृत्तातला तर या ला मी इकडे लिहितो. बघा सर्वांनी लक्ष द्या रे इकडे. तर मी लिहिला हा तर सर्वजण असाच लिहितात मराठीमध्ये, की कोणाजवळ आणखी काही विचित्र कला आहे लिहायची, नाही आहे. तर सर्वांना हा असाच लिहा लागतो. तर असा जेव्हा लिहितो आपण तर या मधला जो हा समोरचा तुम्हाला कोण दिसत आहे इथं, हा 3 दिसत आहे. कोण दिसत आहे, हा 3 दिसत आहे. हा 3ला मी बाजूला काढलं. जसं मी 3ला बाजूला काढलं, या 3ला जर मी अशी गुंडाळी मारली, ठीक आहे, तर इथं काय तयार झाला, हा 8 डिग्री तयार झाला. बघा 8 डिग्री, 8 डिग्री उत्तर. ठीक आहे. आता हा जो आहे, हा इथं आहे, तर हा याच्यातला हा 3 घेतला, पुन्हा 3, आणि बघा हा इथं कोण दिसते तुम्हाला, हा कोण दिसत आहे असा, हा 7 दिसत आहे. 7 डिग्री उत्तर. ठीक आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, इकडे पहा, सोडून द्या ते. बघा हा लिहिला असा लिहिला असा आपण तर मध्ये बघा हा 3 जो आहे, हा 3 इकडे काढला, याला केली गुंडाळी मारली, हे झालं 8 डिग्री. वरूनच हा वरूनच उत्तरही समजते. ठीक आहे, उत्तर. आणि हा 3 पुन्हा लिहिला, आणि इथं कोण दिसत आहे असा, हा हा कोण आहे, 7 आहे. 37 डिग्री उत्तर. हे झालं भारताचं अक्षरवृत्त स्थान. याच्यापेक्षा बेस्ट ट्रिक कुठंच नाहीये. ठीक आहे.
8 डिग्री ते 37 डिग्री. आता तुम्हाला जर पेपरमध्ये अजून अंदरचा प्रश्न आला की सर आम्हाला अंदरचा हाय विचारलं तर येणार तर नाहीये, कॅन्सलेशन सुटूनच जातो, पण समजा आला तरी सांगतो. बघा हा 8 डिग्री जो आहे ना, हा 8 डिग्री लिहिला तर 8 मध्ये 8चे अर्धे करायचे. 8चे अर्धे किती होते? 4. तर इथं लिहायचं 4 मिनिट आणि 4चे अर्धे करायचे. 4चे अर्धे किती होतात? 2 आणि हा शेवटचा 8 इथं टाकून द्यायचा. ठीक आहे. 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद. झालं हे कंप्लीट. पुन्हा पुन्हा 8चे अर्धे 4, 4चे अर्धे 2 आणि शेवटचा इथं टाकून द्यायचा. याच्यात कसं करायचं बघा. याच्यात समजा डीपमध्ये विचारलं तर बघा 37 डिग्री लिहिला. आता 7 मधून 1 काढायचा. 7 मधून 1 काढा तर 6. 6 मिनिट. 6 मधून 1 काढा 5 आणि हा शेवटचा इथं टाकून द्यायचा 53 मिनिट सेकंद. समजलंय? म्हणजे 37 लिहिलं, सरातून 1 काढायचा 6, 6 मधून 1 काढायचा 5 आणि हा शेवटचा इकडे टाकून द्यायचा. 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद. एवढं डीपमध्ये विचारतच नाही, पण तरी देऊन आलो. कारण की एकदा प्रश्न विचारलेला आहे, जो महाराष्ट्रासंबंधी विचारला होता. म्हणून मी महाराष्ट्रात पण तुमच्याकडून पाठ करून घेऊन आलो हे डीपमधलं. एकही असलं तुमच्या लक्षात, हे नसलं तरी चालते एवढं डीपमध्ये. एक जरी असलं ना या साईडचं, तरी काम झालं आपलं. ओके. 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद. हे लक्षात ठेवा. 8 4 दे 4, 4 4 दे 2 आणि शेवटचा टाकून द्यायचा. खतम खेळ. ओके. म्हणजे भारताचं अक्षुवृत्त स्थान तुम्हाला पाठ झालेलं आहे. कसा काढला एकदा लास्टला सांगत आहे. ला इकडे 3 घेतला, 3 ला गुंडाळी 8 डिग्री, याच्या अर्धे अर्धे केले की काम खतम. ठीक आहे. इकडे 37 3 दिसते आणि हा 7 दिसते, 37 डिग्री. तर तुमचं अक्षुवृत्त स्थान भारताचं समजलं का सर्वांना हे सांगा. आणि मी तुम्हाला सांगतो, हे पोरांना 2-2 3-3 वर्षापासून अभ्यास करून आले, त्यांना रिव्हिजनच करावं लागते. तुम्हाला झोपेतून जरी उठवलं मी 5 वर्षानंतर की सांग रे बाबा अक्षुवृत्त काय आहे, तर तुम्ही 5 वर्षानंतरही सांगितलं पाहिजे. थांबा सर अक्षुवृत्त ना, हा अ 3 झाला, 8 डिग्री झालं, तिकडे 3 आणि 37 डिग्री. 8 डिग्री उत्तर दे, 37 डिग्री उत्तर आहे सर, काम खतम. कधी विचारायचं आलं पाहिजे. हे पाठ नाही करायचं. इथंच तर आपण समोर जातो ना. आपल्या क्लासमध्ये फरक काय आहे बाकींपेक्षा? का बरं एका मध्ये आपण एक्झाम काढून आलो? कारण की आपलं चॅलेंज काय आहे की आपल्याला जिथं टाइमपास नाही करायचं तिथं बिलकुल नाही करायचं, ते पाठच पाहिजे. तिथे एक्सक्यूजच नाही पाहिजे की माझं हे नाही झालं म्हणून. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी याच्यासाठी स्पेशल टाइम देतो, मग कठीण आहे. स्पेशल टाइम नाही द्यायचा आहे, पाठ करायचं म्हणजे करायचं आहे. आणि हे जे ट्रिक मी सांगत आहे, हे एका दिवसात पाठ होणार नाही आहे. हे तुम्हाला प्रत्येक वीकला रिपीट करायची आहे. प्रत्येक वीकला लिहायची आहे की सरनं अक्षुवृत्त काय म्हटलं होतं. बरोबर आहे. आता असंच भारताचं झालं ना, आता आपण महाराष्ट्राचं बघून घेऊ ना तेवढं, मग तुम्हाला समोर सांगतो काय आहे तर महाराष्ट्राचं अक्षुवृत्त. आता महाराष्ट्र अक्षुवृत्त पाठ करायचं आहे. ठीक आहे. पेपर मधलाही प्रश्न दाखवतो. तर महाराष्ट्राचं अक्षुवृत्त जर तुम्हाला विचारलं, पेन चेंज करतो. ठीक आहे. तर महाराष्ट्राचं अक्षुवृत्त काय करायचं, भारताचं अक्षुवृत्त काढायचं. आता भारताचं तुम्हाला माहित आहे, भारताचं काय आहे, 8 डिग्री उत्तर, कारण की वरून काढलं ते 37 डिग्री उत्तर. बस एवढं तर तुम्हाला लगेच कळते. भारताचं काही काढायला सेकंद लागते, 1 सेकंद लागते. आता माझा जो फेवरेट डिजिट आहे, माझा फेवरेट डिजिट तुम्हाला सर्वांना माहित आहे कोणता आहे, 7 आहे. बस ह्या 8 मध्ये काय टाकायचे, 7 टाकायचे. किती टाकायचे बाबांनो, 7 टाकायचे. ह्या 8 मध्ये जर 7 टाकले, 8 आणि 7 झाले 15 डिग्री उत्तर. भेटलं. उत्तरेला तर आहेच, म्हणजे 15 डिग्री भेटलं. आणि जे उत्तर आलं म्हणजे 15 डिग्री हे आपलं आन्सर आलं, तर याच्यामध्ये पुन्हा 7 टाकायचे. इकडे नाही टाकायचे 7. जे उत्तर आलं त्यामध्ये 7 टाकायचे. 15 मध्ये 7 टाकले तर किती येते, 22 डिग्री उत्तर. समजलं का, 22 डिग्री उत्तर. सिंपल आहे. म्हणजे पुन्हा एकदा रिपीट करतो या साईडला बघा. आपल्या भारताचे काय आहे, भारताचा पासून झाला 8 तयार आणि त्याच्यामध्ये 37 डिग्री, याच्यात 7 टाकायचे झाले 15. पुन्हा हे जे आन्सर आलं याच्यामध्ये पुन्हा 7 टाकायचे झाले 22. तर 15 डिग्री आणि 22 डिग्री हे महाराष्ट्राचं अक्षुवृत्त स्थान आहे. आता याच्यामध्ये पण तुम्हाला मी म्हटलं जास्त डीपमध्ये जायचं काम नाहीये, पण याच्यामध्ये जर विचारलं समजा, याच्यामध्ये पण समजा आता याच्यावरच प्रश्न आला तर महाराष्ट्राचा, एक लक्षात ठेवून घ्या. तर 15 डिग्री आहे ना, तर 15 डिग्रीच्या समोर काय आहे 5, तर 5 मधून 1 काढून टाकायचा. 5 मधून 1 काढलं तर काय होते, 4 होते. तर डबल 4 देऊन द्यायचे. 4 सेकंद 4 मिनिट. ठीक आहे. आणि 4 नंतर 46 सेकंद. एकच लक्षात ठेवा, इकडचं लक्षात ठेवू नका. एका याच्यातच उत्तर भेटते. म्हणजे 15 आहे ना, तर 15 मधून 1 काढून टाकायचा. 5 1 वजा करायचा, 4 येते. पण 4 दिसलं की काम झालं आपलं. समजलं का हे? ह्या दोन्ही ट्रिक ज्या मी तुमच्या समोर इथं लिहिलेल्या आहे, ह्या मला पाठ पाहिजे. एकदम सिंपल आहे. ओके. इथं टाइमपास करू नका, बिलकुल टाइमपास नका करू. बरेच विद्यार्थी, आता मी तुम्हाला सांगतो अभ्यास कसा करायचा याच्यातही. अभ्यास करायची पण एक पद्धत आहे. तर मी क्लास ऑफलाईनला बोललो पण त्या गोष्टी. जर तुम्ही आता बसमध्ये आहे, प्रवासामध्ये आहे, आता बरेच जण ऑफलाईनला बसमध्ये येतात किंवा तुम्ही पण बरेच जण जॉब करणारे काय गृहिणी आहे, घरी स्वयंपाक करून अभ्यास करून आले स्वयंपाक, तर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जसं समजा मी याचा बसलो आहे, तर तुम्ही मला ओळखू शकता का माझ्या माइंडमध्ये काय चालू आहे? नाही मग ओळखू शकत ना. मी कुणाला शिवीगाळ करत असेल मनातल्या मनात की नाही हा खराब आहे, वाईट आहे, असं तर करत नाही मी, पण तरी सांगत आहे, ओळखू शकत नाही. पण मी काय करणार माहिती का, अभ्यास करताना मी जर स्वयंपाक करत आहे, मी जर चहा घेत आहे, मी जर काही करत आहे, तर माझ्या माइंडमध्ये काय चालू आहे माहिती का, चला सरांना अक्षरत्व शिकवलेलं आहे, तर अक्षरत्वची ट्रिक आठवू आपण. मग तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे, अक्षरत्वची ट्रिक. हा, भारताचं अक्षरत्व किती आहे, अच्छा लिहिलं होतं, 3.
हा तर 308 केले होते 8 डिग्री आणि तिकडे 37 केले होते 8 डिग्री 37. 8चे अर्धे पण केले तर 4 लक्षात राहतात आपल्याला. झालं हे कम्प्लीट. बस 4ही लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आन्सर मिळून जाईल. पुढचं लक्षातही नका ठेवू तुम्ही. हां, समजून घ्या. महाराष्ट्राचं किती? अच्छा, सरनं ते 8 केले होते, 8 मध्ये 7 टाकले होते, 15 केले होते, 15 मध्ये 7 टाकले होते, 22 केले होते. झालं. आणि समजा चुकून समजा आता हे तर आजचं आहे म्हणून ताजं आहे तर लक्षात राहते तुमच्या. ठीक आहे, शिळं थोडी झालंय. समजा इथून 7 दिवसानंतर तुम्ही परत आठवायचं की काय सांगितलं होतं. समजा नाही आठवलं, तर मी तुम्हाला सांगितलं आहे की मी तुम्हाला यावेळेस ना माझ्या जवळच्या सर्व गोष्टी सांगणार आहे. तर मी तुम्हाला एक डायरी करायला लावली. ठीक आहे, किंवा आता जे नवीन आहेत त्यांना करायला लावणार आहे. एक छोटीशी डायरी करायची. डायरी मी आणलेली आहे बहुतेक इथं. थांबा दाखवतो. तुमच्यासाठी डायरी पण काढली मी. ठीक आहे, कालच सांगितलं. एक सेकंद. बघा, ही डायरी. आता मी काढून ठेवली होती आज स्पेशल. ठीक आहे. सॉरी. बघा, हे अशी डायरी करायची. ही डायरी आणली ना, हे माझी डायरी आहे. हां. आता या डायरीमध्ये काय करायचं माहिती का? लिहायचं. काय लिहायचं? समजून घ्या. आता मी काय करत होतो अभ्यास करतेवेळी माझ्या डायरीमध्ये मी लिहून ठेवायचो. छोट्या-छोट्या कन्सेप्ट, छोटे-छोटे ट्रिक्स बघा इथं तुम्हाला दिसेल आता. ठीक आहे. अशा छोट्या-छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहे. बघा दिसत आहे? ह्या अशा छोट्या-छोट्या. तर ह्या लिहिल्या म्हणजे काय केलंय मी माहिती आहे का? ह्यामध्ये समजून घ्या आता मी समजा चाललो. 8-10 दिवस झाले. हां, चहा प्यायला चाललो मी लायब्ररीतून खाली उतरलो. मी आठवेल, की यार सरनं ट्रिक सांगितली होती अक्षरवृत्ताची भारताच्या. काय सांगितली होती? अ वरून चालू केलं होतं 8 डिग्री आहे ना, तिकडे 37 पण त्याच्या 4 कसं केलं होतं अर्ध असं कुठेतरी पाहताना असं पाहिन मी. 4 केलं होतं का आठवून नाही राहिलं. समजा कन्फ्युजन आहे. मी काय करेल माझ्या खिशातून मोबाईल नाही काढणार मी. माझ्याजवळ काय राहील डायरी राहील. मी डायरी काढणार माझी. बाकी लोक मोबाईल काढणार. अख्खे महाराष्ट्रातले पोरं काय काढणार मोबाईल. तुम्ही काय काढायचं डायरी. मोबाईलमध्ये हे फोटो नाही काढायचे. मी पुन्हा सांगतो. काय होतं माहिती का मोबाईल जसा काढला ना तुम्ही वरती तुम्हाला नोटिफिकेशन येते. ओ भाई काय बिग बॉस पहा बिग बॉस. मग चालले बिग बॉसवर टच केल्यानंतर. आपल्याला मोबाईल अवॉइड करायचा आहे. मग आपल्याला काय काढायचे डायरी काढायचे किंवा एखाद्याचा मेसेज येतो अरे काय करून आला जेवला काय झोपला मग तुम्ही सांगता जेवलो मी काही अर्थ नाही ना मग मेसेज करायला दुसऱ्यासोबत आपल्याला इथं आपली कॉम्पिटिशन लावायची आहे मोबाईल नाही काढायचा मी डायरी घेऊन जातो मी जेवण करताना पण डायरी नेतो ही मी जेवण करताना मी चहा प्यायला जाताना आणि मी समजा आता ते पुण्यामध्ये नाही का मी फिरत होतो तर इव्हन अमरावतीला पण अभ्यास करत होतो तेव्हा पण मी फिरत असताना बाहेर माझ्याजवळ डायरी राहायची आणि बाहेर डायरी राहून काय करतो अभ्यास करत होतो मग जर मला आठवलं नाही अक्षरउत्तम मी लगेच पाहायचो अच्छा 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 हे होतं इथं चुकलं आपलं तर काय होते ना रिव्हिजन होते हे डायरी तुमच्या खिशात असली पाहिजे जर तुमची हे 1-2 वर्ष डायरी खिशात असली अशा माझ्या 4-5 डायऱ्या भरलेल्या आहे ठीक आहे 4-5 प्रत्येक सब्जेक्टच्या मी करून ठेवलेल्या प्रत्येक याच्या कारण की कसं आहे आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल अख्खी दुनिया करून आली तसा जर आपण आता अभ्यास करत बसलो तर तसंच बनू आतापर्यंत जर तुम्ही तसा अभ्यास केला तसेच तुम्ही आताही अभ्यास करून आले असणार तर तुमची पोस्ट कशी निघणार काहीतरी वेगळं करायला लागेल ना तर वेगळं हे इथं आहे हे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणी शिकवणार नाही याची गॅरंटी मी घेतो ठीक आहे पण तुमचं काम काय आहे याची प्रॅक्टिस करणं हे ट्रिक जर तुम्ही 2-2 3-3 वर्ष झाले अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारली तर ते म्हणणार काय हे येत असते का पेपरला है ना त्यांचा प्रश्न असतो हे येत असते का हे दाखवतो तुम्हाला प्रश्न ठीक आहे हे येत असते का पेपरला हा प्रश्न आयोगाचा कुठे गेला प्रश्न हा प्रश्न लिहून घ्या आयोगाचा आहे मी नाही सांगत आहे तुम्हाला आयोग म्हणते की अभ्यास करा ठीक आहे बघा प्रश्न काय खालीलपैकी 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 महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा कोणता अक्षरवृत्त विस्तार कोणता अक्षरवृत्त विस्तार बरोबर आहे ठीक आहे बरोबर आहे हा प्रश्न आहे ठीक आहे बरोबर आहे आणि ऑप्शन खूप मस्त आहे ऑप्शन लिहून घ्या का ऑप्शन आहे 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर दुसरा आहे 15 डिग्री 44 दक्षिण ठीक आहे ते 22 डिग्री 6 मिनिट दक्षिण ठीक आहे तिसरा आहे 15 डिग्री 33 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 8 मिनिट उत्तर आणि चौथा नंबरचा आहे 15 डिग्री 33 मिनिट दक्षिण ते 22 डिग्री 8 मिनिट सॉरी 8 मिनिट पाहिजे होतं का हे सगळं मिनिट आहे दक्षिण दक्षिण असे 4 ऑप्शन तुम्हाला दिले ठीक आहे आता आन्सर तुम्हाला येऊन जाईल पण समजा इथून मी 6-7 महिन्यानंतर पेपरमध्ये प्रश्न आला आणि मी रिकॉल नाही केलं समजून घ्या चुकून तर मला नाही का याच्यातले 2 ऑप्शन तसेच कटतात कारण की अक्षरवृत्त विस्तार विचारला महाराष्ट्र असो किंवा भारत असो हे पृथ्वीच्या कोणत्या दिशेला आहे उत्तरेला आहे उत्तरेला पाठ झालंय आमचं तर दक्षिण असणार आहे का नाही म्हणजे हे 2 ऑप्शन तसेच कट होतात हे जर तुम्ही कट करायला तयार नसणार ना तरी तुमचं चुकलं तुम्ही जर विचार करायला कुठला आहे कुठला आहे कुठला आहे हे सेकंदात कट झाले पाहिजे की दक्षिण तर पाहिजे नाही पहिलं तर कारण की भारताचं किंवा महाराष्ट्राचं स्थान विचारलं तर वरतीच राहणार आहे हा समजा चुकून ऑस्ट्रेलियाचं विचारलं की इथं ऑस्ट्रेलियाचं आलाच समजा एकदम आउट ऑफ द बॉक्स प्रश्न ऑस्ट्रेलियाचं अक्षरवृत्त स्थान विचारा
आणि त्याने जर म्हटलं 3 ऑप्शन मध्ये जर त्यांनी दिलं आहे की उत्तर उत्तर आणि एका इकडे उत्तर दिलेलं आहे आणि एकाच ठिकाणी दक्षिण आहे, अरे तुमचं दक्षिणच आन्सर राहणार आहे, कारण की उत्तरेला ऑस्ट्रेलिया आहे का, नाही आहे. तर हे पण एक लॉजिकली समजते. ठीक आहे. आता राहिलं ह्या दोघांमध्ये, तर महाराष्ट्राचं आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पहिलं 8 डिग्री भारत, 37 डिग्री भारत, याच्यामध्ये साका 7 टाकलं तर 15 होते, याच्यामध्ये टाका पुन्हा 7, इकडे होते 22. आता याच्या 15 मधून एक वजा करा म्हटलं होतं, म्हणजे 4 पाहिजे, आणि 4 वाला कुठं आहे इथं बघा, हे पहिल्या नंबरलाच आहे, 15 आणि 4. हे तर होणार का मग, नाही होणार. म्हणजे अॅक्युरसी मेंटेन करा. आणि हेच साठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, रिव्हिजन करायला लागणार आहे, प्रॅक्टिस करायला लागणार आहे, नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला ते वाचा लागणार आहे. हे 2 दिवसाचा खेळ नाही ना बाबा, इथं आलो बसलो. जर तुम्ही सिरियसली घेत नसणार, तुम्हाला जर मोहमायाच पाहिजे असेल, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येच राहायचं असेल, तर मग राहा, करा तुमचं आयुष्य. बघा हे जेवढं सोपी दिसत आहे, मी केलं आहे हे सोपी म्हणून तुम्हाला सोपी वाटत आहे. हाच टॉपिक दुसऱ्या अकॅडमीमध्ये दुसऱ्या शिक्षकांथ्रू शिका तुम्ही, तो तुम्हाला पागलच करून टाकेल. हे असं आहे, हे तसं आहे, ते तसं आहे. मी क्लिअरली बोलतो. तुम्ही जे बसले आहे दुसऱ्या अकॅडमी त्यांना विचारा प्रश्न कसे येतात, तर कसे हे करतात, ते तुम्हाला सांगत पण नाही बरोबर. तर इथं जे मी गोष्टी बोलत आहे ह्या पूर्ण क्रिस्टल क्लिअर लक्षात ठेवा. हा प्रश्न कोणत्या एक्झामला आला ते लिहून देतो. हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला कंबाईन 2019चा प्रश्न आहे, लिहून घ्या इथं, कंबाईन 2019ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. 20-21 मध्ये कोरोना होता. ठीक आहे. 18चाही प्रश्न आहे, 17चाही प्रश्न आहे, ते तुम्हाला रेखावृत्ताचे प्रश्न विचारले आहे, काही अक्षरवृत्ताचे प्रश्न आहे. मी तुम्हाला फक्त आज अक्षरवृत्त शिकवलं, उद्याला रेखावृत्त पाहू. रेखावृत्तामध्ये मग तुम्हाला आणखी रेखावृत्ताचे प्रश्न दाखवणार आहे. सर्व प्रश्न आलेले आहे. बाहेर नाही जाणार प्रश्न, आपल्या नोटबुकच्या बाहेर जाणार नाही. तुम्हाला कुठलं बुक्स वगैरे घ्यायला सध्या लावलं नाही मी जिओग्राफीचं. फक्त जेवढं मी सांगतो तेवढं. ठीक आहे. आणि करायचं आहे तर पूर्ण जिद्द चिकाडीने करायचं आहे, नाही तर करू नका. जर वाटत असेल की पोस्ट काढायची आहे तरच करायचं आहे, नाहीतर काही अर्थ नाही इथं बसून. समजून झालं माझं, क्लिअर क्लिअर सांगाल तुम्हाला मी. एवढे चांगले रिझल्ट 4-5 जणांचे रिझल्ट आले तरी माझ्यासाठी खूप आहे, आणि पूर्ण क्लासचे आले तर मी तर खूप आनंदी होईल. पण ते क्लासचा येण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यायला लागणार आहे. तुम्हाला जर तुमचं लक्ष मोबाईलमध्ये असेल, तुमचं लक्ष तिकडच्या फालतूच्या गोष्टीत असेल, तर मी काय करणार आहे, कोणीच नाही काही करू शकत. इथे येऊन तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दाखवत असेल की मला सर येते, मी आन्सर देत आहे, तर मला समजते सर्व का. इथं तुम्ही किती आन्सर देता, बाकी ठिकाणी दुपारभर झोपता, बाहेर फिरता, है ना, तुमचे फ्रेंड सर्कल आहे, काही अर्थ नाही त्याला. इथं समजते, इथं समजून अर्थ आहे, म्हणजे इथं समजून जेवढा आहे ना त्याच्यापेक्षाही तुम्हाला स्वतः मेहनत घ्यायला लागणार आहे. घेऊन घेऊन प्रत्येक वेळेस 3-3, 4-4 वेळेस टॉपिक रिव्हिजन करायला लागणार आहे. जे नवीन क्लासला जॉईन झालेले आहे त्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत आहे माझं समजून आलं, म्हणजे खूप चांगलं समजून आलं, पण तुम्ही तरी तुम्हाला ते रिवाईज करायला लागणार आहे. एक एक शब्द बघा, मी अक्षरवृत्त मी प्रत्येक वेळेस हे 15 डिग्री 44 मिनिट म्हटलं, पुढे 6 सेकंद म्हटलं, हे पुन्हा उच्चारून आलो. तुमच्यापेक्षा जास्त मी उच्चारतो, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त उच्चारायला पाहिजे ते, तेव्हा तुमचं पाठ होईल. माझं उच्चारून मी काय करू, माझं सगळं पाठच झालेलं आहे. तुम्हाला लागायचं आहे तर तुम्हाला उच्चारायला लागेल, बोलावं लागेल, ह्या गोष्टी बोलावं लागेल. ते फालतूच्या गोष्टी बोलायला लागणार नाहीये. तर याच्यावर पहिले तुम्ही पूर्णपणे तुमचं लक्ष द्या. इथे आपण फक्त अक्षरवृत्त केलेलं आहे. अक्षरवृत्ताचं मी सर्व डिटेलमध्ये समजून सांगितलं. उद्याच्या टॉपिकमध्ये आपण रेखावृत्त करणार आहे. रेखावृत्तला टाइम देऊ. मी एवढा टाइम याला काय दिला, मी आजच रेखावृत्त करू शकलो असतो, पण जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना, कारण की हे आता तुम्हाला आयुष्यातही पुन्हा करायचं काम नाही पडलं पाहिजे, नाहीतर 5 सर रिव्हिजन करायची राहिली, हा जर शब्द निघाला ना तोंडातून तर मग काही अर्थ नाही आहे इथे येऊन. तर म्हणून आपण याला 40-45 सेकंद मिनिट याच्यासाठी दिले की हा टॉपिक तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाचा आहे. कुठलीही एक्झाम असो, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद पासून तर वरती एमपीसी, राज्यसेवा, यूपीसी पर्यंत हा टॉपिक चुकला नाही पाहिजे. यूपीसीलाही प्रश्न आलेला आहे भारताचं अक्षरवृत्तावर. ओके. तर आता आपण घेऊ छोटासा पॉज. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकता मला कमेंट सेक्शनमध्ये, काही प्रश्न असेल तर. आणि बाकी भेटू आपण उद्याला, तोपर्यंत छोटासा पॉज. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.